अँटीबायोटिक हे केमिकल तयार केलं जातं मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच. तो केमिकल दुसऱ्या मायक्रोऑर्गॅनिझमला मारण्यासाठी उपयोग होतो. लक्षात घ्या. कळाला मुद्दा त्या ठिकाणी. बघा लक्षात घ्या, तयार केलं गेलं कशापासून? मायक्रोऑर्गॅनिझम पासून तयार केलेलं अँटीबायोटिक. आणि उपयोग तो केमिकल तयार झाल्यानंतर तो केमिकल नंतर दुसरे जे वाढत असलेले घातक असलेले मायक्रोऑर्गॅनिझमचा नायनाट करण्यासाठी उपयोग होतो. अँटीबायोटिक औषध जर राहिलं नसतं तर आपल्या शरीरामध्ये अन्नाद्वारे पाण्याद्वारे मायक्रोऑर्गॅनिझम जाऊन, बरोबर आहे, कधी माणूस मरून गेला काही पत्ता लागला नसता. तुम्हाला माहिती आहे की नाही, ऐकलं असेल, फक्त प्लेगची साथ आली होती. आता जसं कोरोना व्हायरसची आहे का कोरोना व्हायरसची साथ, बरोबर आहे का? अजून संपून गेली नाही बरं का. निवांत आहोत तुम्ही, पण अजून गेलेली नाही, मात्र नियंत्रणामध्ये आहे. दुसराच आणखी रोग तयार होऊ लागला, आणखी दुसरा व्हायरस तयार होऊ लागला आणखी. लक्षात आला? दुसरा व्हायरस कोणता तयार होऊ लागला तर म्हणजे त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये नवीन व्हायरसचं त्या ठिकाणी उत्पत्ती सुरू झाली आणि त्याची लागण सुरू झाली. नंतर काय झालेलं आहे, जगामध्ये पसरलेलं ही चर्चा आपली आहे. त्याचे पेशंट मिळवलेत ना. त्याच्यानंतर बर्ड फ्लू नावाचा व्हायरस हे कोंबड्यांना मारून टाकतो आणि तो व्हायरस माणसाला सुद्धा घातक ठरतो. काल वर्तमानपत्रामध्ये माझ्या गावाच्या बाजूला असलेलं त्या ठिकाणी केंद्रेवाडी म्हणून गाव आहे, तिथं त्यांनी सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, त्याने सांगितले की केंद्रेवाडीमध्ये बर्ड फ्लूमुळे 300 कोंबड्या मेल्या. किती कोंबड्या? 300 कोंबड्या मेल्या. आजच्या वर्तमानपत्रामध्ये आले की, कारण ते कोंबड्या टीव्हीवर न्यूज सुद्धा होती, टीव्हीवर न्यूज असते की लातूर जिल्ह्यामध्ये असं म्हणून सांगितलेलं. ते गाव त्याचं नाव दिलं नाही, मी ऐकलं, बातमी ऐकलं, त्याच्यामध्ये त्याचं नाव दिलं नाही. मात्र लातूर जिल्ह्यामध्ये आता ते उदाहरण म्हणजे ते एकच होतं त्या ठिकाणी, ते बरोबर आहे. पक्षी मेलेले दिसले त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी नंतर पक्षीसुद्धा मेलेले त्या ठिकाणी दाखवले एकत्र. त्याच्यानंतर कावळे असतील किंवा पोपट असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी मेलेले एका ठिकाणी समूह दिसले. आणि कोंबड्यांचं तर काही विशेष नाही. ते म्हणजे मला असं म्हणायचं की कोणता व्हायरस कधी कोणतं रूप धारण करू शकेल काहीही सांगता येत नाही. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एखादा रोग होऊन उपचार करत बसण्यापेक्षा तो रोग न होऊ दिलेला सर्वोत्तम उपाय. प्रिकॉशन पाळणे. लक्षात आला? शेवटी माणूस जन्म घेतलेला आहे कशासाठी? मरण्यासाठीच, बरोबर आहे. शेवटची त्याची काय इच्छा म्हणलं तर खरं तर प्रामाणिकपणामध्ये शेवटची त्यांना म्हणो न म्हणो मरण हे त्याची इच्छा असते. शेवटचा टप्पा, शेवटचं ते आहे खरं तर. लक्षात आलं काय म्हणतो? तर असं मला म्हणायचं की यासाठी तुम्ही काळजी घ्या. चला आता बघा या ठिकाणी कोण वाचतील आता अँटीबायोटिकचा? राजकन्या वाचतीस का सुरुवातीचं पेज? 1-2 लाईन वाच सुरुवातीच्या. बरोबर आहे. आता बघा बेस, अँटीबायोटिक हे खूपच आवश्यक असं म्हणलेलं आहे. लक्षात आला? एवढं आवश्यक आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं जसं अन्न पाणी आवश्यक आहेत ना, तसं अँटीबायोटिक आहे. आज मार्केटमध्ये अँटीबायोटिकचं औषध मिळत असल्यामुळे आपण समाधानी आहोत, अन्यथा आपलं खूप अवघड होऊन गेलं. लक्षात आला? म्हणून या ठिकाणी अँटीबायोटिक आता त्याची संदर्भ त्या ठिकाणी अँटीबायोटिक आर दोज ड्रग्स, antibiotic are those chemicals which are produced from the microorganism. Antibiotic are those drugs which are produced from the microorganism. That chemical to kill the other inhibiting growth of the bacteria in the body. काय म्हणतात या ठिकाणी? अँटीबायोटिक असा रासायनिक पदार्थ आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार होतो. कुठून तयार होतो त्या ठिकाणी? मायक्रो ऑर्गॅनिझम. तो नंतर मायक्रोऑर्गॅनिझम पासून तयार झाल्यानंतर तो केमिकल आपल्या शरीरामध्ये दुसरे वाढत असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम, लक्षात आला?
त्या ठिकाणी बॅक्टेरिया असतील, बुरशी असेल किंवा आणखीन दुसरे मायक्रोजम असतील, त्यांना ते घातक असलेले, इनिबिटिंग म्हणजे जे आपल्याला घातक असणारे त्यांना मारण्याचं काम करते. इनिबिट, त्याला मारा करणे. लक्षात आलं? अर्थ कळाला तुम्हाला त्या ठिकाणी? तरी ऐकून घ्या. अँटीबायोटिक आर दोज केमिकल विच आर प्रोड्युस्ड फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम. अँटीबायोटिक असा केमिकल आहे, असा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तो तयार होतो कोणापासून? मायक्रो ऑर्गॅनिझमपासून. दॅट केमिकल, तयार झालेलं दॅट केमिकल टू किल the other inhibiting growth of bacteria in the body. आपल्या शरीरामध्ये किंवा आणखीन कोणत्या सजीवांच्या शरीरामध्ये दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होऊन रोग निर्माण करणारे असतील तर त्यांना मारा करतो, असा त्याचा अर्थ. कळला मुद्दा आता? राईट. चला पुढे बघा. याच्यामध्ये काय सांगतो या ठिकाणी? मोस्ट antibiotic are secondary metabolites. सेकंडरी काय आहेत? मेटाबॉलिटीज. मेटाबॉलिट म्हणजे ती अभिक्रिया करून तयार केलेलं बाय प्रोडक्ट, सेकंडरी. दे हॅव थेरॅप्युटिक इम्पॉर्टन्स. थेरॅप्युटिक म्हणजे औषध म्हणून वापर करणे. थेरॅप्युटिक इम्पॉर्टन्स अँड आर used in medical treatment. नंतर त्याला काय केलं जातं? औषधीही विभागामध्ये, औषधी, मेडिकल ट्रीटमेंट, औषधी ट्रीटमेंट म्हणून वापर केला जातो. These are produced in small amount by certain microbes. हे तयार होतं थोड्याशाच क्वांटिटी मध्ये, सर्टन मायक्रोब्स. काही मायक्रोब्स असं म्हणलेलं आहे. मग कोणते मायक्रोब कोणता दिले? लाईक बॅक्टेरिया, फंजी अँड फ्यू अल्गी. आणखीन काही त्याच्यामध्ये, काही फ्यू म्हणजे थोडेसे शेवाळ वगैरे. विच इनहिबिट, बघा हे तयार केलेलं या ठिकाणी काय केलं तर विच इनहिबिट ग्रोथ ऑफ अदर मायक्रोबियल पॅथोजन असं म्हणतात. काय म्हणतात त्या ठिकाणी? इनहिबिट. मारा करतो. कोणाला मारा करतो? इनहिबिटिंग, वाढत असलेली ग्रोथ ऑफ अदर मायक्रोबियल पॅथोजन. आता पॅथोजन हा शब्द मुद्दाम वापरला जातो. लक्षात आलं? नाही तर त्याला काय केलं असतं त्या ठिकाणी? पॅथोजन म्हणजे आता आपल्या धड्यामध्ये तर आपण काय चांगल्या बॅक्टेरियाचा तो विचार करतो ना आपण, उपयोगी असलेले, बरोबर आहे. आणि ह्यानं काय म्हणतंय? कारण हे ऑलरेडीच केमिकल आपल्याला तयार झालेलं आहे, चांगल्या बॅक्टेरियापासून मिळालेलं आहे. कोण मिळालेलं आहे? कोण मिळालं आहे? हे अँटीबायोटिक ड्रग्स. आणि काय करतात त्या ठिकाणी ते? हे काय करतात त्या ठिकाणी? पुढे दुसरे अदर, आता म्हणते वाढत असलेले दुसरे मायक्रोबियल पॅथोजन. पॅथोजन म्हणजे हजार वेळेस सांगितलेलं, हजार वेळेस, एक वेळेस नाही, हजार वेळेस सांगितलं. व्हॉट इज द पॅथोजन? सैदा सांग बरं कधी. हां, एक आणखीन कोण सांगतील? काही नाही, सगळे दंड आहोत तुम्ही. या बेंचेला वजन आहोत बघा तुम्ही. बाकी असं का? हां सांगा राजकारणात. आता कशाला वेळ घालो? दुसरा पैथोजन, इसका मतलब ये है कि रोग पैदा करने वाले दूसरे माइक्रोऑर्गेनिज्म. एक बार में 1000 बार बोले वाला है. बैठो बैठो बैठो. कधीही पॅथोजन या शब्दाचा हे आपल्या बायोलॉजीमध्ये खूप वेळेस येतात ते शब्द पॅथोजन. देअरफॉर, म्हणून दे आर यूज्ड इन मेडिसिन, म्हणून याच्या मेडिसिनमध्ये याचा उपयोग केला जातो. ओके, फुल स्टॉप. द अँटीबायोटिक आर, हे अँटीबायोटिक आहे अँटीबॅक्टेरियल, बॅक्टेरियाच्या विरोधात काम करणारे, अँटी फंगल, बुरशीच्या विरोधात काम करणारे म्हणजे बुरशीना मारणारे, बॅक्टेरियाना मारणारे, एक्सेट्रा. अँटीबायोटिक्स हॅव ग्रेटली इम्प्रूव्ड आवर कॅपॅसिटी टू ट्रीट द डेडली डिसीज
अँटीबायोटिक एवढं उपयोगी आहे, डेडली डिसीज आपल्याला मृत्यूला ओढून आपल्याला मृत्यूच्या दारी ओढून घेऊन जाणारे रोग हे अँटीबायोटिक नियंत्रण करतं. लक्षात आलं काय म्हणतो. मात्र ह्यानं धड्यात सांगितलेलं नाही अँटीबायोटिक ड्रग्स विनाकारण घेऊ नये. कारण अँटीबायोटिक ड्रग्सला मायक्रोझोम शरीरामध्ये मिळाले तर ठीक आहे, जर नाही मिळाले तर आपल्या WBC सेल्स आहेत, जे सैनिकी पेशी ज्याला आपण म्हणतो, त्यांना मारण्याचं काम करतो. आणि आपल्या WBC सेलला जर मारलं तर माणूस मरून जातो. कशाला राहते. कळालं तुम्हाला हे मुद्दा. तर हे लक्षात घ्या. अँटीबायोटिक ड्रग्स आता मार्केटमध्ये कधी नॉर्मल अँटीबायोटिक ड्रग्स आपण कधी कधी घेतो, तर तो नॉर्मल असेल तर हे देतं. कोण देते. ते मेडिकलवाला देते. नाहीतर जाऊ डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आणा म्हणते त्याला. हायर अँटीबायोटिक खूपच प्रभावशाली असतात. रक्त तपासणी केल्याशिवाय त्याला दिलं जात नाही. कोणतंही डॉक्टर त्या ठिकाणी म्हणते, समजा तुम्हाला सर्दी खासी खोकला फेकला हे उलाले, तुम्ही सर्दी आली हे आली, तर डॉक्टर काय करतो, अगोदर सर्दीच्या गोळ्या खोकल्याची हे सर्वसाधारण देते, ह्याच्यानं झालं नाही तर नंतर या म्हणते. डायरेक्ट त्यांना नंतर तुम्हाला देत नाही. तुम्ही म्हणता हे डॉक्टर डबल बोलाले उगं पैसे काढायला. असं नसतंय. अगोदर हे देऊन बघतंय ह्याच्यानं कमी उलाले का. कारण सर्दी खोकला अंग दुखणं डोकं दुखणं ताप येणे हे नॉर्मल सगळ्या रोगा, कोणतंही इन्फेक्शन झालं तर हे सिम्पटम असतातच. मग प्राथमिक स्वरूपामध्ये प्रायमरी ट्रीटमेंटला जर बरा झाला नाही तर डॉक्टर मग नंतर म्हणतंय ह्याच्यानं बरं झालं नाही गोळ्यानं काही हरकत नाही, काम करा, लघवी तपासून घ्या, रक्त तपासून घ्या, थुंकी तपासून घ्या, याची रिपोर्ट आणा. आणि ज्यावेळेस आपण हे रिपोर्ट जर आपण रक्तसुद्धा जरी तपासून आणून दिलं तर झटक्यात कळते. झटक्यात त्या रिपोर्टमध्ये रक्ताच्या त्या ठिकाणी काय तुम्हाला कसं आहे काय नाही एका झटक्यामध्ये कळते. त्या ठिकाणी लक्षात आलं काय म्हणतो. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याची तपासणी केली की पटमन निदान लागतं काय हे मायक्रोझोम. हे मायक्रोझोमला मारण्यासाठी कोणतं अँटीबायोटिक दिलं जातं ते ठरलेलंच आहे. तसं तर त्या ठिकाणी दिलं एका झटक्यामध्ये, एका डोजमध्ये, एका गोळीमध्ये फरक जाणवतोय. म्हणजे एकच गोळी घेऊन बंद करायचं असं नाही. नाहीतर डॉक्टर दिलेलं 5-6 गोळ्या. आमच्या सरांनी सांगितलं एकच गोळी आपल्याला बरं वाटतं लई, कारण सगळं तुम्ही फायद्याचं घेता. मी जे काही याचं डिटेल नाही आमच्या सरांनी सांगितलं ना, बैलीच सरांनी सांगितलं. हां, दुसरं काही ऐकत नाही, फायद्याचं तेवढं लेकर ऐकते. आलं लक्षात. गोळ्या जास्त खायचे नाही कारण आपल्यालाच खाऊ वाटत नाही ना, ते जीवावर येते त्या ठिकाणी. म्हणून आमच्या सरांनी सांगितलं जास्त खायचं नाही म्हणून. ते डॉक्टर म्हणते कमाल झाली बा, कोणतं मास्तर आहे बा सांगणार ते, बरोबर आहे. आणि त्यासाठी म्हणून या ठिकाणी सांगितलं की ते ट्रीटमेंट पूर्ण घ्यायची असा त्याचा अर्थ आहे. अँटीबायोटिक हा ग्रेटली इम्प्रूव्ड आवर कॅपॅसिटी टू ट्रीट द डेडली डिसीज सच ॲज प्लेग, हुफिंग कफ, हुफिंग म्हणजे डांग्या खोकला, हुफिंग कफला, डिप्थिरिया, गडसर, लेप्रोसी, कुष्ठरोग एक्सेट्रा इत्यादी रोगांना नियंत्रण करण्यासाठी हे अँटीबायोटिक ड्रग्स उपयोगी पडतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला आजही न उलगडलेला प्रश्न आहे. मला त्याचं उत्तर अजूनही मिळालं नाही. कारण व्हायरसला मारण्यासाठी आजही औषध नाही. एड्सचा व्हायरस आजही औषध नाही, मात्र कोरोना व्हायरस हा जुनाच व्हायरस आहे, नवीन नाही. फक्त त्याची ग्रोथ होण्याची मल्टिप्लिकेशन रेट वाढवली चीननं आपल्या लॅबोरेटरीमध्ये, बरोबर आहे. आणि स्वतःही परेशान झाला, जगाला परेशान करून सोडला, सत्यानाश केला तुमचा अभ्यासाचा, शिक्षणाचा. काही लेकरं तर म्हणत असेल लई भरदाराच्या वायाला, उगं किरकिरी कॉलेजला जावा सराचं आहे का, उगं मास्तर असं बोलतंय तसं बोलतंय, आणखीन कोणी नाहीतरी मी कुठं जात होतो. मग पूर्वी वगैरे म्हणत असतील, पोरं तर म्हणतात आम्ही कुठं नाहीतरी जातच नव्हतं. कुठं जात होते, कधीतरी आठवड्यातून एक वेळ गेले नाही गेले. मग पूर्वीनं असं करता येत नाही म्हणून पूर्वी म्हणून बरं झालं किरकिरी वगैरे नसं. मग ते मास्तरचं किरकिर मागं बसलं तर पुढं बसलं तर मागं जावं, हे बघ काहीतरी जीवाला ताप, कुठेही सुखानं बसू देत नाहीत म्हणलं असं वाटत असेल ना, बरोबर आहे.
तर सगळा बट्ट्या बोळ वाजला, शिक्षणाचा झाला, इकॉनॉमिकली झालं, देशाचं झालं, जगाचं झालं, बुकना वाजलं, सगळी अर्थव्यवस्था कोलमडून पडली, सगळा देश परेशान झाला त्या ठिकाणी. लक्षात आलं. मी अगोदर सांगत होतो की अगोदरपासूनच आपण काळजी घेणे. आता हे व्हायरसच्या संदर्भामध्ये आजही मी सांगतो तेवढं भिण्यासारखं अजून हे व्हायरसच्या संदर्भामध्ये नाही. मग काही व्हायरस अशा पद्धतीचे आहेत, त्याला ट्रीटमेंट नाही, औषधोपचार नाही. मात्र या व्हायरसला नियंत्रण करण्यासाठी सर्दी झाली तर आपल्याला नेहमी पूर्वी सर्दी झाली तर आपण नियंत्रण करत होतो, हे 1000 वेळेस सांगितलं आहे. आता सांगायचं बंद. चला, यूज युअर ब्रेन पॉवर. काय म्हणतात त्यानं? कॅन अँटीबायोटिक किल व्हायरस? काय की बोलला रे? हो, मला पुस्तक जवळ नसलं असंच होतं रे. मी फास्टमध्ये ते उच्चारलो तर हा का म्हणून त्याला जर पुस्तक त्याच्या समोर जाऊन त्यानं बघितलं असतं, जर पुस्तक त्याची राहिली असती ते दिसत, हां सर बरोबर आहे, चल द्या. हां, तुम्ही फास्ट सांगितलं, कारण फास्ट सांगितलं तर जमत नाही ना. काय की बाबा काय शिवाय दिली की सरांनी इंग्रजीमध्ये दिल्या, बरोबर आहे. आणि हळू, कॅन अँटीबायोटिक किल व्हायरस? प्रश्नार्थ. हां, बरं आहे सर, बरं आहे. कसं म्हणते, कॅन अँटीबायोटिक किल व्हायरस? अँटीबायोटिक व्हायरसला मारू शकतो का? आलं लक्षात? अँटीबायोटिकला मारण्यासाठी आज तर औषध नाही. मग तुम्ही म्हणत असाल हे व्हायरस म्हणजे कोरोनाचा कसा कंट्रोल होतो? हा व्हायरस, सर्दीचा व्हायरस, पूर्वीपासूनच नियंत्रण करण्यासाठी त्याची क्षमता, प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते, बरोबर आहे का? कुस्तीच्या आखाड्यामध्ये गेल्यानंतर पैलवान असतात बघा, छोटं असतं, मोठं असतं, शेवटचं बी असतं ना. शेवटचाला आपण हात बी लावू शकत नाही, बरोबर आहे का? आज छोटं जर असलं ह्याला एका झटक्यात पाडतो की मी, आणि असंच त्याला मोठ्याला म्हण की, त्यांना म्हणतं काय नाही इकडे तरी धनान पळ काढते, असं असतं त्याच्यामध्ये. कारण व्हायरसच्या स्पेसीसुद्धा खूप आहेत, खूप जाती आहेत त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. तर म्हणून या ठिकाणी असं त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये खाली सम कॉमन अँटीबायोटिक्स अँड देअर मायक्रोबियल सोर्स आर लिस्टेड बिलो. काही अँटीबायोटिकच्या औषधांची इकडं नाव दिलेलं आहे, तयार केलेले, आणि कोणत्या मायक्रोजोम पासून कोणत्या मायक्रोजोमची जात वापरली जाते हे अँटीबायोटिक तयार करण्यासाठी, असा त्याचा अर्थ आहे. अँटीबायोटिक प्रोड्युसिंग मायक्रोब्स. कॉलममध्ये, एका कॉलममध्ये अँटीबायोटिक प्रोड्यूसर मायक्रोबियल सोर्सेस. क्लोरोमायसिटीन, बघा त्यासाठी कोणती मायक्रोजोमची जात वापरली जाते? स्ट्रेप्टोमायसी वेनिझुली. नंतर नंबर दुसरा त्या ठिकाणी इरिथ्रोमायसिन, स्ट्रिप्टोमायसी, इरिथ्रेस, पेनिसिलिन. बघा हे पेनिसिलिन अँटीबायोटिक ड्रग्ज आहे. यासाठी मायक्रोजोम कोणती? पेनिसिलिन नावाची, पेनिसिलियम क्रुसोजिनस ही मायक्रो ऑर्गॅनिझमची जात आहे पेनिसिलिन. लक्षात आलं? त्याच्यानंतर स्ट्रिप्टोमायसिन, स्ट्रिप्टोमायसी गिरिसिस, गिरिसिओफ्लेविन, पेनिसिलियम गिरिसोफ्लेविन, बॅसिट्रॅसिन, बॅसिलस, ल्युकिनिफेर्मी, ऑक्सी टेट्रासायक्लिन किंवा त्याला ऑब्लिक टेरामायसिन असं म्हणतो, स्ट्रेप्टोमायसी अरिफिरिकॅन्स, या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या जाती आहेत. तुम्हाला मी सांगतो, डोळ्याला तर दिसत नाही. मायक्रोबायोलॉजी एक स्वतंत्र शाखा आहे, स्वतंत्र शाखा. जशी बॉटनी, झूलॉजी ही जशी शाखा आहे, हे आपण बायोलॉजी आपण जे शिकतो ना, हे सगळं खंगाळ मंगाळ सगळं एकत्र सगळं पूर्ण भरून टाकलेलं त्यांनी. अगोदर तर बॉटनी वेगळं आणि झूलॉजी वेगळं होतं, पुस्तकातला अर्धा भाग, बरोबर आहे. आता त्यांनी काय केलं, बॉटनीमध्ये झूलॉजी, झूलॉजीमध्ये बॉटनी, चलतं आपलं म्हणल्यासारखं ते. मग त्याच्यात मायक्रोऑर्गॅनिझमचं वेगळं चॅप्टर असायचे, ते स्वतंत्र असायचे. आता स्वतंत्र फितंत्र काय नाही, त्याच्यातच त्या लेकरांना समजून सांगा. नाही समजलं तर तेच त्यांनी बोंबलत राहतील. तुमचं शिकवून मोकळे व्हा. आम्ही म्हणलं ते कमिटीची आमची त्या ठिकाणी बैठक, त्याच्यामध्ये सांगितलं
जरा लेकरांना वेगवेगळं असलं तर ते समजून त्यांना समजायला सोपं जाईल. नाहीतर आमचे पोरं पुस्तकच हातात घेत नाहीत, घरी गेल्यानंतर उघडतच नाहीत. आता इथं कसा बळणं ते आणलेत बिचारे कसं का ना भिवून म्हणा, बरोबर आहे का. कशाला बाबा किरकिरी मास्तर हाकलून दिलं काहीतरी म्हणाल त्या ठिकाणी म्हणणं रे बाबा राहू द्या उगं राहू द्या. नाहीतरी मी बघतो कुठं घरी गेल्यानंतर तसंच राहते. पोरी म्हणत असेल सर आम्ही बी भिवून इथंच आणता, घरी काय करता ते आमच्या हातात आहे. तुम्ही रबामाने तर सांगला आम्हाला तुमची खोड कशी मोडायची आम्ही घरी मोडता, कारण आम्हाला काही बी येत नाही. आता बघा तुम्ही म्हणता आम्हाला घरी काही बी आम्ही वाचत नाही, त्याच्यामुळे साधं प्रश्नाचं उत्तर बी आम्ही देत नाही. येतच नाही तर देता कुठं, पुस्तकच उघडत नाही आम्ही, बरोबर आहे. असा आपला नित्याचा जीवनक्रम आहे, बरोबर आहे. म्हणून मी म्हणलं तुम्ही नीट परीक्षेमध्ये तुमच्यापैकी एक बी पास होत नाही. नीट परीक्षा 700 किती मार्काची आहे? 20 मार्काची आहे. डॉक्टर होण्यासाठी किती लागतात मार्क? 500च्या वर. थोडंफार तरी राहू दे की जरा, बाउंड्रीवर कशाला. आणि 500 मिळालं तर माझ्याकडे आला तर सर तुम्ही 500 लागतो मला, लागलं नाही माझं, कसं करा आता द्या मला डॉक्टरला, मी कुठून देऊ आता ते, बरोबर आहे. म्हणून लेकराचे पाय पाळण्यात दिसतात, बुवा तशा बाया, बरोबर आहे. तुम्ही जसे आहोत पोरग्या बी थोडं त्या ठिकाणी थोडं फरक, बाकी असं चमत्कार काही नाही. मी आता चेहरे बघून सांगतो की ह्यांना 12वीमध्ये किती मार्क पडतात, थोडासा फरक पडेल फक्त. सांगा म्हणजे अरे आमची वेळ राहिली की अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे का. नाहीतर तुम्ही घरी जाऊन झोपताल आणि सरांनी फर्स्ट क्लास सांगितलं निवांत झोपा म्हणल्यासारखं, ते अजून नाही. पण एवढं तर सांगितलं नीटमध्ये कोणी सक्सेस होऊ शकत नाही. द्या परीक्षा, मायबापाला बुडवा, फीस काय तर भरा आणि परत या. त्यासाठी घाम गाळवता. 11वीमध्ये सांगत होतो, 11वीमध्ये दररोज 8-10 तास अभ्यास करावा. उगं करू लागेल का करू लागले हाल्या दिनचल्या म्हणल्यासारखं, ते गुरा हाकलल्यासारखं त्या ठिकाणी त्यांना हाल्या करत जाते आणि दिवस मावळाची वाट बघते. त्यांना म्हशी हाकलते त्यांना त्या ठिकाणी दिवस चालले का चालले, संध्याकाळ दिवस मावळले का मग घरी आणते. तसा प्रकार आहे तुमचा ते, बरोबर आहे. मी तुम्हाला रागून माझ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष कशाला निर्माण करून घेऊ. घरी 2 बोटं बोलून माझ्या सरांचं तर असं व्हा तसं व्हा, कधीच बरं होणे असं म्हणून मला म्हणताल तर काय सांगतात. तरी कुणी म्हणते त्याच्याबद्दल काही चिंता नाही, बरोबर आहे. पण मी टोकतो यासाठी टोकतो की लेकरं आहेत, मला काही बोलले तरी चालतंय, घरात काही मला शाप दिले तरी चालतंय, पण माझ्या बोलण्यातून त्यांच्यात थोडा जरी परिणाम जर झाला, काही फायदा जर झाला, त्यांच्या जीवनात बदल झाला, क्रांती झाली तर बरं होऊन जाईल, बरोबर आहे. चला हे मायक्रोसॉफ्टची या ठिकाणी सांगितली. त्याच्यानंतर आता बघा कॅन यू रिकॉल, थोडा आठवा म्हणते. व्हॉट आर एन्झाइम्स, हाऊ आर दे क्लासिफाईड. एन्झाइम्स म्हणजे प्रतिजीविके, त्याला मराठीमध्ये शब्द. आता प्रतिजीविके हे शब्द तुम्हाला कळणारच नाही, प्रतिजीविके कशाला, पण उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. एन्झाइम्स म्हणजे एजंट असल्यासारखं असतं, एजंट. सोयरिकी जोडण्यासाठी असतं बघा त्या ठिकाणी, सोयरीक जोडण्यासाठी, बरोबर आहे, एजंट असतात, बरोबर आहे. मुलीचं घर आणि मुलाचं घर, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना असं बोलता येत नाही ना, ते एजंट खूप मिरची लावून सांगते, मुलगी आबा एवढं चांगली तिची तारीफ करून मोकळ होते आणि मुलाबद्दलही ते करते. दॅट इज ए एजंट, मध्यच करणारा. आता इथे या ठिकाणी A+B हे मिळवल्यानंतर =C+D हे होतेच. मुलामुलीचं लग्न होणार हे मान्यच आहे, परंतु एजंट असल्यानंतर काय होतं, लवकर गती मिळते. रिॲक्शनमध्ये तुमच्या केमिस्ट्रीमध्ये आहे, बरोबर आहे. वर असं बाण दाखवल्यानंतर वर कॅटॅलिस्ट लिहिलेलं असते, हीट तरी दिलं जाते किंवा त्याच्यामध्ये थोडंसं उत्प्रेरक म्हणजे त्याच्यात कॅटॅलिस्ट टाकलं जातं, म्हणजे उत्प्रेरक थोडासा टाकलं म्हणजे ती रिॲक्शन घडून लवकर येते, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. त्याला म्हणजे एन्झाइम्स असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ एन्झाइम्सच्या संदर्भामध्ये सांगतो. इन अ लिव्हिंग बीइंग, सजीवामध्ये द एन्झाइम प्ले ए की रोल इन मेटाबॉलिक रिॲक्शन. देअरफॉर these are essential for survival of such being. अशा प्रकारचं करण्यासाठी जे काही असेल काम तर ते अत्यंत आवश्यक असतंय. एन्झाइम्स आर प्रोटीन. एन्झाइम्स काय ॲक्च्युली हे प्रोटीनने बनलेला भाग आहे.
प्रोटीन नोन एज बायोकैटलिस्ट, बायो जैविक उत्प्रेरक, बराबर है, जैविक उत्प्रेरक, अंग्रेजी में उसको मराठी में उत्प्रेरक अपन म्हणतो या ठिकाणी. आता एजेंट म्हणजे बीच में का वो जुड़ा के देने वाला, बराबर है, दुआ ज्याला अपन म्हणतो, उसके अंदर वो जो होना है वो करके देने के लिए मदद नहीं जिसको बोलेंगे, मदद करने वाला, वो पूरा कंप्लीट करने के लिए, ऐसा भी ले लो, समझ ले तो चलता है. ड्यू टू देयर एबिलिटी टू प्रोड्यूस क्यों प्रमोट द रिएक्शन मोर क्विकली एट बॉडी टेम्परेचर अँड मोर इफिशियन्सी. बघा, मेनी मायक्रोब सिंथेसाइज्ड अँड एक्सक्रीट लार्जर क्वांटिटी ऑफ एन्झाईम इन टू सराउंडिंग मीडियम. सभोवतालच्या भागामध्ये हे एन्झाईम्स काय तयार करतात लार्ज क्वांटिटी ऑफ एन्झाईम्स. युजिंग दिस फीचर्स ऑफ दीज टाइनी ऑर्गेनिझम मेनी एन्झाईम्स आर प्रोड्यूस्ड कमर्शियली. अनेक एन्झाईम्स हे तयार करतात कमर्शियली, म्हणजे धंदा, बरोबर आहे, त्याचपासून मोठमोठे उद्योगधंदे तयार केले जातात असा त्याचा अर्थ आहे. मग त्या ठिकाणी दीज एन्झाईम्स आर, ते एन्झाईम्स हे आहेत मायलेज, सेल्युलेज, प्रोट्युलेज, लायपेज, पेक्ट्युनेज, स्ट्रेप्टोकायनेज अँड मेनी अदर्स. कोणत्याही शब्दाच्या पुढे ASE आलं की समजायचं ते एन्झाईम्स आहे. एन्झाईमचे नाव ते लक्षात आलं ना, बरोबर आहे, हे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि ते मदतनीस म्हणून काम करतात, मदत करणारे. समझ में आया मैं क्या बता रहा हूं? तो उर्दू में भी बोला हूं, मराठी में बोला हूं, ध्यान में रखो. चला, सेव्हरल इंडस्ट्रियल सेक्टर्स, कारखान्यामध्ये काय यूज एन्झाईम फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम फॉर स्पेसिफिक ॲप्लिकेशन. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट काम आहे, विशिष्ट कामासाठी विशिष्ट एन्झाईम्स तयार करून त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न वाढवलं जातं. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. इन द टेक्सटाईल इंडस्ट्रीज एन्झाईम्स आर एबल टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ फॅब्रिक्स. बघा, याचा वापर करून फॅब्रिकची क्वालिटी वाढवली जाते. इन द पल्प अँड पेपर इंडस्ट्री, पल्प, पेपर, लगदा तयार करून, बरोबर आहे, जे कागद तयार केला जातो त्या ठिकाणी, बरोबर, तिथे सुद्धा त्या ठिकाणी वापर करतात. दे आर इन्व्हॉल्ड इन बायोकेमिकल पल्पिंग अँड ब्लीचिंग, इन द फूड इंडस्ट्री. दे आर यूज्ड इन द फर्मेंटेशन प्रोसेसेस फॉर द प्रोडक्शन ऑफ ब्रेड अँड ड्रिंक्स सच ॲज वाईन, बियर. हे उद्या सांगितले मी तुम्हाला, वाईन असेल, बियर असेल किंवा आणखीन विटॅमिन असेल किंवा अँटीबायोटिक, हे सगळे असे पदार्थ तयार केले जातात. सो दे पार्टिसिपेट इन द एक्सट्रॅक्शन ऑफ सबस्टन्सेस सच ॲज कॅटनॉइड, ऑलिव्ह ऑइल, लायपेज आर यूज्ड इन द डिटर्जंट इंडस्ट्रीज. डिटर्जंट म्हणजे साबणाच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा उपयोग केला जातो. खूप आहे त्याचे डिटर्जंट. बघ, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बिकॉज दे हॅव सुपिरियर क्लिनिंग प्रॉपर्टीज. सुपिरियर क्लिनिंग म्हणजे उच्च दर्जाची स्वच्छता, क्लीन करणे, बरोबर आहे, साफसूफ करणे पूर्ण. इन्क्रीजिंग द ब्राईटनेस अँड रिमूव्ह ऑफ ऑइल स्टेन. ब्राईटनेस इन्क्रीज म्हणजे चमकदार, टवटवीत तयार करण्यासाठी. आणि रिमूव्हिंग द ऑइल स्टेन, तेलकटचे धब्बे लागलेले आहेत, स्टेन म्हणजे ठिपके, धब्बे लागलेले, बरोबर, ते काढण्यासाठी. दे आर ऑल्सो यूज्ड इन कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक लक्षात आलं, जे तुम्ही वापरतायत कॉस्मेटिक प्रोडक्ट तोंडाला वगैरे लावण्यासाठी वगैरे, बरोबर आहे, ते सगळे आले त्याच्यामध्ये कॉस्मेटिक. अमॉंग अदर्स क्या कॉस्मेटिक, ॲनिमल फीड्स, ॲनिमल फीड म्हणजे जनावरांचं खाद्य. ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज, बरोबर, ॲग्रिकल्चरच्या इंडस्ट्रीज आहेत. अमॉंग द अदर, अशा प्रकारचे दुसऱ्यामध्ये. फॉलोइंग आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ एन्झाईम यूज्ड इन इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग. कारखान्यामध्ये त्या ठिकाणी काही एन्झाईम्स, काही मायक्रोझम त्या ठिकाणी एन्झाईम तयार करण्यासाठी त्या ठिकाणी मायक्रोझमचा उपयोग केला जातो, असा त्याचा अर्थ आहे. इन्व्हर्टेज हा एन्झाईम तयार करण्यासाठी. सॅक्रोमॅसिस सेरिव्हिसी ही खूपच उपयोगी असणारी स्पेसीज आहे मायक्रोझमची. इथिल अल्कोहोल सुद्धा या स्पेसीसपासून तयार केला जातो. पेक्टिनेज ही सुद्धा एन्झाईमची स्पेसी त्या ठिकाणी.
सॅक्लोटिना लिबर्टाइन, ॲस्परजिलस निगर हे सुद्धा तयार करण्यासाठी म्हणजे मायक्रोजोम वापरला जातो. लायपेज, कॅन्डिडा, लिपोलायटिका, सिल्युलेज, ट्रायकोडर्मा, कोनिगी हे एन्झाईम्स आणि इकडं दिलेले त्यासाठी वापरले जाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम. या मायक्रोऑर्गॅनिझमपासून हे एन्झाईम्स तयार केले जातात असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे जिब्रेलिन प्रोडक्शन. जिब्रेलिन हे काय आहे? हार्मोन्स आहे. हार्मोन्स काय? हार्मोन जनावरांचं जनावर म्हणण्यापेक्षा प्लॅन्टचं ग्रोथ होण्यासाठी वापरले जाणारे. जिब्रेलिन इज अ ग्रुप ऑफ ग्रोथ हार्मोन मेनली प्रोड्यूस्ड बाय हायर प्लांट अँड फंजी टू प्रमोट द ग्रोथ बाय स्टेम इलॉंगेशन. हे जिब्रेलिन नावाचं त्या ठिकाणी हार्मोन दिल्यानंतर त्या झाडामध्ये त्याचं जी झाड आहे, जी लांबी आहे, उंच होण्यासाठी उपयोगी होतो. झाड मोठा झालं तर त्याच्यात त्या ठिकाणी फुल जास्त लागतील, फुलं जास्त लागले तर फळं जास्त मिळतील, बरोबर आहे. आणि फळं जास्त मिळतात तर बेनिफिशियस आपल्याला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणतं बघा, द फर्स्ट जिब्रेलिन वॉज आयसोलेटेड बाय 2 जापानीज सायंटिस्ट. जपानच्या सायंटिस्टने केलेले आहे याबुटा सुमिकी इन 1938. 338 मध्ये जपानच्या शास्त्रज्ञांनी करून दाखवलं. फ्रॉम राईस सीडलिंग इन्फेक्टेड विथ फंगस जिब्रिलियस फुजिकोरी हे स्पेसिस त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर त्याने काय म्हणलेलं आहे? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. आता जादा असलेली माहिती त्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे ते वाचून दाखवतो. स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम TPA is produced by the bacterium Streptococcus species. It has fibrinolytic effect, full stop. Hence it is used as a clot buster for cleaning blood clot in the blood vessel of patient. पेशंटचे जे काही ब्लड वेसलनं त्या ठिकाणी कपडे वगैरे जे कलर ते रक्ताचं कलर निघत नाही तर त्यासाठी ते कलर निघण्यासाठी वापरलं जातं असा त्याचा अर्थ आहे. विच मे कॉज हार्ट अटॅक. त्याच्यामुळे हृदयाचा अटॅकसुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर स्टेन दिलेलं आहे. स्टेन म्हणजे रंग, बरोबर. स्टेन म्हणजे खऱ्या अर्थानं रंगच त्या ठिकाणी होतो कारण ते कोणाला देण्यासाठी रंगीत करण्यासाठी वापरलं जातं. स्टेन प्रोड्यूस्ड बाय द ईस्ट मोनास्कोस पर्पुरस have been produced on commercial scales. याचा उपयोग कमर्शियल स्केल म्हणून होतो. इट इज ब्लड कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट. हे काय आहे? रक्तातलं ब्लडमध्ये असणारं कोलेस्ट्रॉलचं लेवल कमी करणारा घटक आहे, एजंट आहे. दिस एजंट ॲक्ट्स ॲज कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर ऑफ द एन्झाईम रेस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ कोलेस्ट्रॉल. मग आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होत असताना त्याला कमी करण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी हे एन्झाईम उपयोगी ठरतो असा त्याचा अर्थ आहे. अबाउट 15 डिफरंट टाइप्स ऑफ जिब्रेलिन हॅव बीन आयसोलेटेड. 15 अशा प्रकारचे जिब्रेलिन त्या ठिकाणी वेगळे केलेले आहेत. जिब्रेलिन हॅव मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. अनेक त्याचा उपयोग आहे. दे आर यूज्ड टू इंड्यूस पार्थिनोकार्पी इन ॲपल, पियर एक्सेट्रा. आता पार्थिनोकार्पी म्हणजे मेल आणि फिमेलचं त्या ठिकाणी न संबंध येतात तशा पद्धतीने ती वाण तशी विकसित केली जाते असा त्याचा अर्थ आहे. दे यूज्ड इन ब्रेकिंग ऑफ डॉर्मन्सी ऑफ सीड्स अँड also इंड्यूस द फ्लॉवरिंग ऑन लॉंग डे प्लॅन्ट. LDP असं म्हणतात. काय केलं जातं या ठिकाणी? याच्यामध्ये डॉर्मन्सी पिरियड, जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर वरचा टर्पल त्याचा जर टणक असेल तर जमिनीतून उगवण्यासाठी वेळ लागतो, बराबर है. मिसाल के तौर पे तुम जवारी की बीन ज़मीन में डालो, पानी दो उसको, कितने दिन में उसको मूल्य आएंगे या ते उगलते ते बी 2-4 दिवस 3-4 दिवस. आणि चिंचेचं बी टाका, आंब्याची कोय टाका आणि दररोज पाणी देत जावा. किती वेळ लागेल त्याला सांगा ना. तुम्ही शेतकऱ्याचे लेकरं, तुम्हाला माहिती असेल. आंब्याची कोय किती दिवस लागतील त्याला? अरे भल्या माणसं, महिना बी हालत नाही. ते वरच्या त्या टणक असं कवर असतो, लक्षात आलं. आणि आपल्याला काय
लवकर हवा असतो त्या ठिकाणी. काय 2-4 दिवसामध्ये त्याचा डॉर्मन्सी पिरियड, तो उगवण्याचा कालावधी तो कमी केला जातो. म्हणजे जास्त दिवस लागतील उगवण्यासाठी मातीतून, तर त्याला कमी दिवसामध्ये मिळालं तर तो डॉर्मन्सी पिरियड त्याला म्हणतात. डॉर्मन्सी लक्षात आलं. चिंचेचं बी जमिनीमध्ये पेरल्यानंतर ज्वारीची बी पेरल्याबरोबर 3 दिवसाला येतं, ते चिंचेचं बी उगवणार नाही. दररोज पाणी दिलं तर 15 दिवसाला ते चिंचेतून हळूवा त्या अगोदर अपसार करून घेतो, नंतर येते. म्हणजे आपल्याला त्याचा डॉर्मन्सी पिरियड कमी करायचं म्हणजे त्या ठिकाणी जास्त 15 दिवस नाही चालणार आपल्याला, 5-6 दिवसामध्ये यावं असं केलं त्याला डॉर्मन्सी पिरियड म्हणतात. ओके. पुढे दे आर ऑल्सो युज्ड टू एनलार्ज द साईज ऑफ ग्रेपफ्रूट. आता फळांची साईज मोठी असावी आपल्याला वाटते. छोटे छोटे फळं असलेले आपल्याला बरं वाटणार नाही, आणि जास्तीत जास्त मोठे असले तर उपयोगी ठरणार. आपल्याला खाण्यासाठी कमी नकोच असते, जास्तीत जास्त जेवढं मिळालं तेवढं बेनिफिशियल असतो, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने या माध्यमातून त्याचा उपयोग करून घेतला जातो असा त्याचा अर्थ आहे. आता बघा पुढे आहे मायक्रोब्स इन सीवेज ट्रीटमेंट. बरोबर. तुम्ही लक्षात घ्या, ज्या दिवशी आपला शेवटचा पिरियड असेल ते थोडं जास्त चालेल. मानसिकता थोडं बसण्याची ठेवा, ह्याच्या अगोदरही सांगितलेलं आहे. त्या निमित्तानं थोडं थोडं होईल हो, नाही तर तुम्ही मागे पडता. बघा लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. आता मायक्रोब सीवेज ट्रीटमेंट या ठिकाणी हे संदर्भ हे काय आहे या ठिकाणी बघा. मायक्रोब या शब्दाचा अर्थ असा की मायक्रोऑर्गॅनिझम, सीवेज म्हणजे घाण. मायक्रोऑर्गॅनिझमची त्या घाणवर रिॲक्शन करून त्याला सडून कुजून तिथे त्याची विल्हेवाट लावून त्याचं झिरो करून टाकणे, बरोबर आहे. त्याचा वापर करून सीवेज वेस्ट टाकाऊ पदार्थाचे त्या ठिकाणी विल्हेवाट लावणे. बघा सीवेज इज ए बॅटर कॅरीड ऑफ इन ड्रेनेज. ड्रेनेज म्हणजे पाईपलाईन, बरोबर. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इट इज म्युनिसिपल वेस्ट कंटेनिंग ह्युमन एक्सक्रिटा, मानवी विष्ठा, हाऊस होल्ड वेस्ट, घरातलं टाकाऊ पदार्थ, बरोबर आहे. डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर, विरघळलेले ऑर्गॅनिक पदार्थ, अँड इव्हन पॅथोजेनिक मायक्रोब्स. उदाहरणार्थ बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे, प्रोटोझोन आहे, निमॅटोड्स आहेत आणि मायक्रोफंगी आहे, बरोबर आहे. यांचा सुद्धा नायनाट करणे. इट ऑल्सो इन्क्लूड्स डिस्चार्ज वॉटर फ्रॉम द हॉस्पिटल वेस्ट. हॉस्पिटलमधून पाणी वेस्ट जर जात असेल तर ते पाणी, मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी शेल्टर हाऊस वेस्ट, बरोबर आहे. किंवा त्या ठिकाणी आपल्या घरी जे असेल त्या ठिकाणी वेस्ट असते त्याचं पाणी. ॲनिमल डंग, गायींचं किंवा ॲनिमल प्राण्यांचं शेण, काय करणार त्या ठिकाणी ते वेस्ट असलेलं तुम्ही, बरोबर आहे. त्याचा वापर करून काय त्या ठिकाणी डंग एक्सेट्रा डिस्चार्ज फ्रॉम द इंडस्ट्रियल वेस्ट कंटेनिंग टॉक्सिक डिझॉल्ड ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. मग त्याला ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड टाकून त्याला डिझॉल्व करणार. टॅनरी, फार्मास्युटिकल वेस्ट एक्सेट्रा ऑल्सो ॲडेड टू सीवेज. या सीवेजमध्ये म्हणजे कचरा, कुंडी, घाण, वेस्ट, टाकाऊ पदार्थ, जनावरांचा कडबा, पाला, पाचोळा सगळं काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं. मी लहानपणी असताना मला माहीत आहे, शेतामध्ये काय करायचं, जनावरांचा कडबा वगैरे असलं की त्या ठिकाणी टाकायचं, शेणी टाकायचं. कडबा टाकल्यानंतर ते कडबा तसं राहायचा. म्हणून काय करायचं त्या ठिकाणी गडी काय करायचं त्या ठिकाणी त्या पाणी जे आहे शेतातलं पाणी त्या उकिरड्यामध्ये सोडायचं. मी म्हटलं ते उकिरड्यामध्ये काय सोडणार, ते बंद करते पाणी. गबास आम्हाला, तुम्हाला माहीत नाही, आम्ही लहान होतो, आम्हाला काय माहीत त्या ठिकाणी. मग वडिलांना विचारलं हे पाणी त्या उकिरड्यामध्ये सोडलं त्याने. ते उकिरड्या वडिलांनी सांगितले ते जे जनावरांचं जे कडबा वगैरे असतो त्या ठिकाणी, बरोबर, ते काही पालापाचोळा ते पाणी टाकल्यानंतर कुजून पूर्ण त्याचं चांगलं खत तयार होतं. लक्षात आलं काय म्हणतो तो. त्या ठिकाणी त्याला कुजून त्या ठिकाणी वेस्टला वापर केला जातो शेतामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. सीवेज इज ऑल्सो ए पोटेन्शियल सोर्स ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फुल स्टॉप, कॉझिटिव्ह एजंट ऑफ डिसेंट्री, कॉलेरा, टायफॉइड, पोलिओ अँड इन्फेक्शियस हेपॅटिसिस मे ऑकर इन सीवेज. त्या सीवेजमध्ये या घटक असतात, हे रोग निर्माण करणारे मानवाला जंतू.
म्हणजे हे सिवेजच जर कुजून त्या ठिकाणी आपण विल्हेवाट लावून टाकली तर त्याच्यातून हे रोगच उद्भवणार नाही. त्याला तिथंच कुजून त्या ठिकाणी त्याला नायनाट करून टाकलं असा त्याचा अर्थ. कारण घाण पसरली तर रोगराई पसरते, दुसरे रोग आता हे सांगितलेलं आहे, डिसेंट्री आहे, कॉलरा आहे, टायफॉइड आहे, पोलिओ हे आपल्याला मानवाला होत असतात असा त्याचा अर्थ आहे. द बॅक्टेरिया फ्रॉम द सॉइल आर ऑल्सो प्रेझेंट इन द सिवेज. सिवेजमध्ये हे सुद्धा असतात. ड्युरिंग द कोर्स ऑफ सिवेज डिकॉम्पोजिशन इनिशियली aerobic and facultative and anaerobic organization predominate, which are then followed by strict anaerobic, specially methanogenic bacteria that produce the methane CH4 बरोबर आहे and CO2. ते कुजून मिथेन गॅस तयार होतो किंवा त्या ठिकाणी काय होतो, मिथेन गॅस तयार होतो, कार्बन डायऑक्साईड सुद्धा बाहेर पडतो. जनावरांचं शेण आहे, गोबर गॅस आता पुढे येणार आहे ते बरोबर आहे. गोबर गॅसचा जर उपयोग जर आपण त्या ठिकाणी केला आणि करून जर त्याच्या त्या ठिकाणी त्याचा जर वापर करून आपण जर त्याचं आपण कुजवलं त्याला तर काय होतं, आपल्याला काय म्हणतं त्या ठिकाणी, त्या शेणापासून मिथेन गॅस मिळतो. आणि मिथेन गॅस हे आपल्याला स्वयंपाकासाठी उपयोग होतो. लक्षात घ्या, हे जर तुम्ही शेतकरी म्हणून जर त्या ठिकाणी केलात, गुरंढोरं जर 5-6च्या वर जर असले किंवा 5-6 असलं तर तुम्ही त्याचं वेस्ट जे शेण आहे, शेणपासून त्या ठिकाणी गॅस तयार केला जातो आणि त्या गॅस हे स्वयंपाकसाठी होतो, स्वयंपाकसुद्धा होतो आपला. आणि त्याच्यानंतर ते उरलेला चोथा जो आहे शेणाचा त्या गोबर गॅसच्या टँकमध्ये असलेलं ते उद्या शेतामध्ये खत म्हणून सुद्धा वापर करता येतो. ह्याला म्हणतात मल्टीपर्पज. अनेक अंगाने जर आपण या पद्धतीने जर त्याची काळजी जर घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिशियल ठरतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे आहे, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, ऑइल इटिंग बॅक्टेरिया कॅन क्लीन अप द क्रूड स्पेल्स. ऑइल इटिंग म्हणजे ऑइलला सुद्धा नाश करणारे. आता काही बघा पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये मी ऐकलं की राष्ट्रामध्ये जर भांडण झालं, तेलासाठी भांडण होतं बरोबर. तेल हे खूपच उपयोगी आहे बरोबर. मग काय केलं जातं, कधी कधी तुला मला घाल कुत्र्याला म्हणून ते समुद्रामध्ये टाकून दिलं जातं त्या ठिकाणी. मग समुद्रातलं कसं तुम्ही नायनाट करता येईल त्याचा, हे मायक्रोबियलची रिॲक्शन करून त्या ठिकाणी ते ऑइलसुद्धा डिझॉल्व करता येतं असा त्याचा अर्थ आहे. कलेक्ट द मोर इन्फॉर्मेशन अबाउट दीज बॅक्टेरिया. अशा बॅक्टेरियाच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मिळवून घ्या. सीवेज कन्सिस्ट ऑफ अप्रॉक्सिमेटली 99.5 to 99.9 वॉटर. त्या सीवेजमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अँड 0.1 to 0.5 इन ऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॅटर इज सस्पेंडेड अँड सोल्युबल फॉर्म. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये काय इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॅटर असतो आणि 99.99 असं म्हणतात त्याने पाणी असतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते कुजतो. कन्झम्पशन ऑफ सीवेज व्हेरीज डिपेंडिंग अपॉन द टाइप्स ऑफ वेस्ट डिस्चार्ज्ड इनटू वॉटर फ्रॉम डिफरंट इंडस्ट्रीज. फॉर एक्झाम्पल टेक्सटाईल, केमिकल्स, फार्मास्युटिकल, डेअरी स्कॅनिंग, ब्रेविंग, मीट पॅकिंग, टॅनरी, ऑइल रिफायनरी अँड मीट इंडस्ट्रीज. आता अशा प्रकारचे कारखान्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. बिवेरिंग म्हणजे त्या ठिकाणी अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करणारे, पॅकिंग म्हणजे पॅकिंग करणारे, टॅनिन म्हणजे रंग देणारे त्या ठिकाणी, आणि ऑइल रिफायनरीज म्हणजे ऑइल त्याच्यातून मुक्त करून त्या ठिकाणी सदोष अशा प्रकारे करणारे बरोबर आहे. त्याच्यानंतर मायक्रोब्स इन सिवेज. मायक्रोब्स इन सिवेजमध्ये सिवेज म्हणजे घाण वेगवेगळ्या प्रकारची जी असेल तर ते सगळे आली आणि त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम काय या ठिकाणी बघा. व्हेरियस टाइप्स ऑफ मायक्रोझम आर ऑल्सो प्रेझेंट इन सिवेज. सिवेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोझम असतात. बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजी, प्रोटोझोआ, निमॅटोड, अल्गी एक्सेट्रा आर फाउंड इन सिवेज. एवढ्याशा प्रकारचे सिवेजमध्ये घाण जे असेल त्याच्यामध्ये एवढे मायक्रोझम असतात असा त्याचा अर्थ आहे. हा व्यवहार असा असताना देअर नंबर अँड टाइप्स फ्लुक्युएट डिपेंडिंग अपॉन द सिवेज कॉम्पोजिशन अँड सोर्स ऑफ सिवेज. आणि सिवेजचं
डिपेंडिंग अपॉन द कॉम्पोजिशन त्याच्यामध्ये काय काय आहे आणि सोर्स काय सिवेज कशामुळे तयार झाला म्हणजे घाण कशामुळे तयार झाली त्याच्या संदर्भामध्ये त्याने सांगितलेलं आहे. रॉ सिवेज मे कंटेन मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया पर एम एल मध्ये एका एम एल मध्ये मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात असं त्यानं सांगितलं या ठिकाणी. बरोबर आहे. पुढे बघा या ठिकाणी दीज इन्क्लूड द कॉलिफॉर्म fecal streptococci, anaerobic spores forming bacilli and other types of originating in the intestinal tract of the human. मानवी आतड्यामध्ये या ठिकाणी हे मायक्रोऑर्गॅनिझम राहून आपल्या अन्ननलिकेमध्ये अन्नाचं बारीक करण्यासाठी मदत करतात. हेही ते आहे असा त्याचा अर्थ आहे. Before wastewater is made available for the human use, it has to be treated properly so as to remove the organic matter, inorganic salt and pathogen. Well, sewage treatment processes include the 4 basic steps as follows. सिवेजला नियंत्रण करण्यासाठी ट्रीटमेंट करून त्याचं नायनाट करण्यासाठी त्याचे त्याचे स्टेप्स आहेत तर त्यांनी ते दिलेलं आहे. नंबर 1 स्टेप्स आहे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक सुरुवातीची स्टेप्स काय आहे ते बघा. द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट इन्क्लूड्स द स्क्रीनिंग अँड ग्रिड चेंबर. बरोबर आहे. स्क्रीनिंग म्हणजे चाचणी घेणे तपासणी करणे. पहिल्या प्रथमच आपल्याला त्याची तपासणी करावी लागेल असा त्याचा अर्थ आहे. स्क्रीनिंग काय तपासणी करायची त्याची चाचणी काय करायची. सिवेज अँड वेस्ट वॉटर कंटेन प्लांटी. सिवेज अँड वेस्ट वॉटर कंटेन वॉटर प्लांटी म्हणजे भरपूर पाणी त्याच्यामध्ये भरपूर टाकायला पाहिजे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर ऑफ सस्पेंडेड त्याच्यात भरायला पाहिजे. फ्लोटिंग मटेरियल तरंगत असणारं जे काही मटेरियल आहे. कोरेज and solid particle along with dissolved substances, the suspended object are filtered and removed. बरोबर. का म्हणतो या ठिकाणी सस्पेंड त्याच्यामध्ये असलेलं जे काही ऑब्जेक्ट असेल ते काही पदार्थ असेल तर त्या फिल्टर करून त्या ठिकाणी काय करायला पाहिजे टाकून फिल्टर करून रिमूव्ह करायला पाहिजे. दिस इज डन इन स्क्रीनिंग चेंबर. स्क्रीनिंग चेंबरमध्ये शक्य आहे तिथं तपासणी केली जाते. द सिवेज पास्ड थ्रू the screening or net in the chamber, large suspended or floating objects are held back in the screening. बरोबर आहे. या स्क्रीनिंगमध्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरून ठेवलेलं असतं असा त्याचा अर्थ आहे. मला पुस्तक द्या थोडं राहिलं किती बघतो द्या माझ्याकडे संपलं आहे. स्क्रीनिंग चेंबर these have to be removed before the biological treatment. म्हणजे काय बायोलॉजिकल ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर त्याला रिमूव्ह करून टाकायचा असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आहे ग्रिफ्ट चेंबर. आफ्टर स्क्रीनिंग द फिल्टर्ड सिवेज इज देन पास्ड इनटू सिरीज ऑफ ग्रिफ्ट चेंबर. आता प्रोसेसिंगची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये केले की नंतर त्याच्यामध्ये गेले की नंतर त्याच्यामध्ये करून नंतर त्याचा पूर्ण नायनाट करणे. दिस चेंबर कंटेन लार्ज स्टोन्स प्युबल्स त्याला आपण म्हणतो अँड ब्रिक ब्लास्ट फुल स्टॉप कोरेज पार्टिकल्स सेटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे त्याचं गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये त्या ठिकाणी वजनदार असेल तर पार्टिकल कधी त्याच्यामध्ये काय होतं सिवेजमधलं दगडी पार्टिकल असेल तर त्या ठिकाणी खाली सेटल होतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपला पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये लाल बुंद पाणी आलेलं असतं त्या ठिकाणी. बरोबर. खडूळ पाणी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये फक्त आपण तुरटी जर असं जर फिरवली आणि फिरवून नंतर ठेवली तर त्या तुरटीमुळे त्या ठिकाणी त्या जड म्हणजे पाण्यामध्ये जे काही पार्टिकल्स असलेले जे काही आहेत कण वगैरे त्यांना जडत्व निर्माण होतो आणि खाली सेटल होतात आणि वर काळं पाणी नंतर खाली गाळ अशी तयार होते असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी सेटल डाऊन द ग्रॅव्हिटी दस द पॅसेज इज फिल्टर सिवेज रिमूव्स मच ऑफ द
कॉरेज पार्टिकल मॅटर, नंतर अशा प्रकारचे जे काही पार्टिकल असतील तर आपण त्याला नंतर काढून बाजूला आपण हे करू शकतो. आता प्रायमरी ट्रीटमेंट आणि किंवा फिजिकल ट्रीटमेंट हे नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहू, असा त्याचा अर्थ. आणि एक तुम्हाला